भारतीय संविधान हे केवळ एक पुस्तक नसून सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन ॲडव्होकेट शंकर पाटील यांनी केले. शिक्षण महर्षी दी. कमळे गुरुजी यांच्या 22व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेसमोरील आव्हाने या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी भंडारकवटे येथील जीवन विकास प्रशालेत कमळे गुरुजी यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष पी.एल. कोळी, उपाध्यक्ष डॉक्टर चनगोंडा हविनाळे, सचिव एम.डी. कमळे, खजिनदार वी.के. पाटील, विश्वस्त नागेश बिराजदार, अमर कमळे, कमलाताई कमळे, गावचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील, बाजार समितीचे माजी संचालक वसंत पाटील यांच्यासह संस्थेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ॲडव्होकेट पाटील पुढे म्हणाले की सध्याच्या काळात भारतीय राज्यघटनेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. संविधानातील मूल्ये जपण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. आपला खरा शत्रू कोण आहे हे ओळखून संविधान रक्षणासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम महाराज आणि नरेंद्र दाभोळकर यांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले. त्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. आजही भारतीय राज्यघटनेसमोर विविध स्वरूपातील आव्हाने उभी असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भारताच्या प्रत्येक नागरिकाने संविधानाचे वाचन करून त्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा स्वीकार करावा, असे आवाहन ॲडव्होकेट शंकर पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी. हडपद यांनी केले, तर उपस्थितांनी कमळे गुरुजींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा यावेळी संकल्प केला.